प्रत्येक गाडीवाला आहे त्यांना मी सांगतच आहे की संदेश देत आहे की शिस्तीने जरा गाडी चालवा, कारण जीवन हे अनमोल आहे, हे परत भेटत नाही. याच्यासाठी कृपया शिस्तीमध्ये गाडी चालवा हीच माझी विनंती आहे. तर मंडळी गाडी चालवताना आळू या इकडं आपल्या जून महिना संपत आला पण पाऊस काय अजून म्हणण्यासारखा लागला नाही. याला कारणीभूत कोण? माणूस की निसर्ग? निसर्गाला आपल्याला दोष देऊन चालणार आहे का? नाही. हे जीवनचक्र म्हणा किंवा निसर्गाचं हे चक्र म्हणा, बदलण्यामागे माणसाने काही ना काही चुका केल्या. त्या चुका आपल्याला जून महिन्यात पूर्ण संपून देखील आला तरी पण अजून मान्सून म्हणण्यासारखा लागला नाही. भविष्याचा विचार करता माणसाने आत्ताच सुधारलं पाहिजे. तर म्हणून बाबा विचुकले म्हणतात, नको करू माणसा अति, होईल एक दिवस तुझा हानी. तर नको करू माणसा अति, होईल एक दिवस तुझा अति. नाहीतर झाडं लावा, झाडं जगवा, नाहीतर एक दिवस म्हणशील पाणी आणि पाणी. तर म्हणून बाबा विचुकले म्हणतात, मला प्रधानमंत्री करा. मस्करीचा विषय आहे, पण झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत. नाहीतर आधीच एक दिवस पावसाची वाट बघत राहावं लागेल. पावसाळा निघून जाईल, माणूस पाण्याविने तरसत राहील. आता मी इथून किल्लारीकडे चाललोय. किल्लारीला शोभा कधी येते माहिती आहे मित्रांनो? जेव्हा मान्सून म्हणजे पाण्याला सुरुवात, पावसाला सुरुवात होते, आजूबाजूचा निसर्ग हा असाच खोलून येतो, तेव्हा किल्लारी शुभून दिसतोय आणि किल्लारीचा खरा तोरगा जगासमोर येतो. हे काका मला भेटले. तर कोकणातली माणसं खरंच चांगली असतात. काका म्हणत होते की रस्त्यात जाताना हळू जा, कारण की रस्त्याचं आता काम चालू आहे. त्यांच्या तोंडूनच ऐका तुम्ही. माझं नाव विनायक कृष्णा सावत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष विनायक सावंत बोलतो आहे. की आता सर्व मंडळींनी हा रस्ता आता खोदलेला आहे, रस्ता नवीन तयार करायला आहे, त्यावेळी सर्वांनी जरा गाड्या जपून चालावी ही विनंती आहे. आता मी जात होतो तर काका मला पण सांगत होते की हळू जा, कारण की रस्ता खोदलेला आहे आणि पूर्ण चिखल झाला आहे. आता पाऊस पडून गेलाय. पाऊस 15 दिवस झालेत पडून, पण पाऊस पडून गेला त्यामुळे पूर्ण चिखल झाला आहे. त्यामुळे हळू जा, कारण की तिल्लारी टू आपला गोवा, तर मधला जो दोडामागच्या आसपासचा रस्ता आहे ना, तो पूर्णपणे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना, त्यांचं असं म्हणणं आहे की हळू जा. आणि अशी कोकणात माणसं भेटतात बघा, आणि कोकणातली माणसं प्रेमळ असतात, हे सर्वांना माहिती आहे. आणि हे जिवंत उदाहरण आहे काकांचं. प्रत्येक गाडीवाला आहे त्यांना मी सांगतच आहे की संदेश देत आहे की शिस्तीने जरा गाडी चालवा, कारण जीवन हे अनमोल आहे, हे परत भेटत नाही. याच्यासाठी कृपया शिस्तीमध्ये गाडी चालवा हीच माझी विनंती आहे. तर मंडळी गाडी चालवताना आळू या इकडं आपल्या चंदगडला येताना, आता चंदगडला तिल्लाऱ्याला भरपूर फिरायला येतात लोक. दोडामार्ग पासून ते वीजगडपर्यंत शिस्तीमध्ये गाडी चालवा. इकडे बघा मंडळीनं अजून पण रेड्यांचं जोत आहे आणि नांगराने शेती केली जाते. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ना, पॉवर ट्रेलर, ट्रॅक्टर, भरपूर अशी तंत्रज्ञान आली. पण इकडे बघा हा ही घाट माता तिकडे आहे, तिल्लारी घाट. आणि तिल्लारी घाटाच्या इकडं कुठलं गाव म्हटलं का काय तुमचं? हां, घाटेवडी ना. घाटेवडी बघा, आता हे रेड्यांचं जोत आहे आणि नांगराने इथं शेती केली जाते. अजून पाऊस पडला नाही घेऊ म्हणण्यासारखा पाऊस काय अजून पडलेला नाही. जून आता पूर्ण संपत आला पण पाऊस काय पडला नाही अजून. काय कारण असेल? एवढे दिवस तुम्ही आता शेती करताय, आता काय सांगू, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही पावसाळे बघितले तो. काय कारण समजू शकत नाही ना. हां, का माणसाचं कुठं चुकलं? माणसाचं तर चुकतात ना. बरोबर ना, कारण की जीवनचक्र आता माणसाचं बदलले हो. बरोबर बरोबर ना. माणूस आता प्रदूषण भरपूर वाढलं. पहिल्या एवढ्या गाड्या नव्हत्या, बरोबर ना. गाड्या नव्हत्या, विमान नव्हती. हां जास्त वाढलं ना प्रमाण. हां. तरी बघा मंडळींनो, इथं आता ते म्यार काढतात, म्यार. काहीच मी आता घाटाच्या वर आलोय. घाटांवरून जर बघितलात ना, कसं दृश्य आहे बघा, खतरनाक. आपण मगाशी तिथं होतो बघा, तिथं पण एक छोटंसं गाव आहे वाटतं, पण आपण तिथूनच त्या रस्त्यावरून आलोय आता. मग तिथून असं चढत तिकडे आलोय, पण घाटांवरून बघितलात ना किती भारी वाटतंय बघा. आणि आता
हे एक चांगले केले. साईडला असे दगडांचा गडाकासारखा बांधून घेतलाय. खूप छान केले. आणि वरून बघा किती मस्त वाटतंय. आता तशी जी धुक्यांची जी चादर आहे बघा, ती आता काही दिवसानंतर ह्या पूर्ण सर्वत्र पसरलेली दिसणार आहे. इकडे पण दुकटी बिळी चालेल. आणि घाटाच्या जसं जसं वर आलो ना, आता पाऊस सुरू झालाय. रिमझिम का असो, पण पाऊस घेऊन आलोय गोव्यावरून. तर अजून पुढे तुम्हाला तिलारीच्या जरा जवळपास तिथे गेलो ना, तिथं पण खूप बघण्यासारखं वातावरण असतंय. तिलारीमध्ये खरं म्हटलात ना, तर पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं वातावरण असतंय. आणि पाऊस पडला पाहिजे राव, कारण की पावसामुळेच हा स्वर्ग सगळा खुलून येतोय. आणि वातावरण बघा ना आजचं मिनी काय म्हणू शकतो आपण ते, महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर असं म्हणू शकतो याला आपण. मस्त आहे अनुभव इथं. आम्ही राईडला येतो दरवर्षी. तो मनीष माझा मित्र अलिबाग आहे. तो ओके पण येतो. यावं इथं बघावं. संडे राईड, ब्रेकफास्ट राईड करू शकतो आपण इथं. ओके, खूप छान वातावरण असतंय. हा. आणि हे बघा, हे बुलेटवरून इकडं राईड करता येईल. तर या वातावरणाचा आनंद घ्यावा. काय म्हणायचं आता, चंदगडमध्ये का नाही खरंच बघण्यासारखं भरपूर आहे. आता इथून तुम्ही समोर गेलात ना, पारगड आहे बघा, तिकडे स्वप्नवेल. गेलात तुम्ही तिकडे का? नाही तिकडे नाही. आता आता जाणार. तुम्ही गेलात ना, सरळ हेऱ्यातनं एक कॉर्नर रिटर्न घ्या, तिथून पारगडला तुम्हाला भेटेल बघा. म्हणजे चंदगडमध्ये भरपूर काय बघण्यासारखं आहे. आजपासून मान्सूनला जोरदार सुरुवात होणार आहे, हा माझा शब्द आहे. तर व्हिडिओला आपण आता इथे स्टॉप करूया. चला बाय बाय. तिकडे बघा, आता आम्ही आहे ना आमचेच ब्लॉग टीव्हीवर लावून बघायला. शुभम सावंत तिकडे आहे, किरण पळाल. मी आता आमचीच शुभम काय मग काय टीव्हीवर आलो की आपण. हा